हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल पी वैशालीज मॅथमॅटिक्स क्लासेस. माझे नाव आहे पी वैशाली. आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हे 10th क्लास मधलं सेमी इंग्लिश यातलं आपण हा चॅप्टर शिकवत आहोत. आता आपल्याला आतापर्यंत आपण सर्व प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलेले आहे. 1.1 पासून ते 1.5 पर्यंत आपला हा नेक्स्ट सेट आहे प्रॉब्लेम सेट. म्हणजे याच्यामध्ये आतापर्यंत जेवढे आपण प्रॅक्टिस सेट केलेले आहेत त्याच्यातले प्रत्येक टाईपचे क्वेश्चन्स इथे येणार आहेत आणि आपल्याला याला सॉल्व्ह करायचे. आता पहिले 5 जे क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण एमसीक्यूज आहेत. यू हॅव टू चूज द एनी ऑप्शन और यू हॅव टू चूज द राईट ऑप्शन आउट ऑफ द 4 ऑप्शन्स. एमसीक्यूज आहेत. फर्स्ट क्वेश्चन, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द 4x plus 5y is equals to 90. Find y when x is equals to 1. आपल्याला गिव्हन काय आहे? 4x plus 5y is equals to 90. आता x ची व्हॅल्यू 1 ऑलरेडी दिलेली आहे, तर y ची व्हॅल्यू किती हे विचारतायत आपल्याला. सो पुट x is equals to 1 in above equation. So 4 into 1 म्हणजे 4 plus 5y is equals to 19. 5y is equals to 19 minus 4, that is 15. 5 1 जा 5, 5 3 जा 15. y is equals to 3. कोणता आहे ऑप्शन? ऑप्शन बी is the right answer. क्वेश्चन नंबर 1 मधला आता सेकंड एमसीक्यू असा आहे. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स x and y, dx is equals to 49, dy is equals to minus 63, d is equals to 7, then what is the x? हे क्वेश्चन बघितल्यावर तुम्हाला काही आठवलं का? एक्झॅक्टली, हा कोणती मेथड आहे? क्रॅमर्स रूल. करेक्ट. आता इथे आपल्याला dx ची व्हॅल्यू दिलेली आहे अँड dy ची व्हॅल्यू दिली आणि अजून आपल्याला काय लागतं? डिटर्मिनंट सुद्धा लागतं. पण इथे विचारलेलं काय आपल्याला? व्हॉट इज द एक्स? टू कॅल्क्युलेट एक्स, व्हॉट इज द फॉर्म्युला? dx बाय dy. आता इथे dy दिलेला आहे, ते फक्त तुम्हाला कन्फ्युज करायला. जर इथे y ची व्हॅल्यू विचारली असती तर आपण y ची व्हॅल्यू काढली असती, पण इथे dy ची आपल्याला काही गरज नाहीये, कारण इथे क्वेश्चन मध्ये फक्त x विचारलेला आहे. ओके, पुट अप दीज व्हॅल्यूज हिअर. dx किती आहे? 49. डिटर्मिनंट हा 7 आहे. 7 1 जा 7, 7 7 जा 49. So x is equal to how much? 7. What is the option? Option A. This is the right answer. Third MCQ is given as, find the value of, what is this? It is the determinant. 5, 3, minus 7 and minus 4. ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. दॅट इज AD minus BC. 5 into minus 4 minus 3 into minus 7. 5 into minus 4 is the minus 20. Minus into minus will become plus. 7 3 is 21. Minus 20 plus 21. It is the 1. Option is the D. Option D is the correct option. MCQ मधलाच फोर्थ क्वेश्चन म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मधला फोर्थ बिट आहे. टू सॉल्व x plus y is equals to 3, 3x minus 2y minus 4 equal to 0 by determinant method, find the d. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? डिटर्मिनंट d ची व्हॅल्यू x plus y is equals to 3 आणि 3x minus 2y, can I write equal to 4? Yes, I can write. मग इथून आपल्याला डिटर्मिनंट d काढायचं आहे. डिटर्मिनंट 1 1 3 minus 2. आता आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 into minus 2 minus 1 into 3. 1 into minus 2 is the minus 2. Minus 1 into 3 is the 3. Minus 2 minus 3 is the minus 5. Option C is the right answer. Okay, before going to this question, I want to explain something related to this. मला क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करायच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी कॉन्सेप्ट समजून सांगायचे, मग नंतर आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सपोज देर इज a1x plus
b1y plus c1 equal to 0 and a2x plus b2y plus c2 is equals to 0 असे समजा दोन इक्वेशन्स आहेत. मग जेव्हा यांचे रेशिओ आपण कॅल्क्युलेट करतो, आता रेशिओ म्हणजे a1 by a2, b1 by b2 and c1 by c2. ओके, जर आता यांचे आपण रेशिओज कॅल्क्युलेट केलं समजा, आता a1 by a2 is not equals to b1 by b2 ही जर कंडिशन असेल तर इथे फक्त एकच सोल्युशन, वन सोल्युशन असतो और युनिक सोल्युशन a1 by a2 is not equals to b1 by b2. म्हणजे हे कशी हे दोन लाईन्स कोणते आहेत, लिनियर इक्वेशन्स आहेत. मग हे असे इंटरसेक्ट होतात एकमेकांना, मग यांचं कॉमन पॉइंट एकच येतो म्हणून फक्त वन सोल्युशन. आणि whereas a1 by a2 is equals to b1 by b2 असेल तर हे दोन लाईन कसे आहेत, असे पॅरलल असतात. म्हणजे हे दोन्हीही एकत्र येतच नाहीत म्हणून इथे एकही सोल्युशन आपल्याला भेटणार नाही म्हणजे इथं असतं नो सोल्युशन. आणि अजून एक पॉइंट, लास्ट पॉइंट, a1 by a2 is equals to b1 by b2 is equal to c1 by c2. जर असं असेल तर हे दोन्हीही लाईन कोइन्साइडेड, म्हणजे एक लाईन जर का अशी आली तर दुसरी पण लाईन ह्याच्यावरतीच येणार. म्हणजे आता आपण म्हणतो की दोन्ही लाईन ज्या ठिकाणी भेटतील तिथे आपल्याला सोल्युशन भेटाले, तर एकावर एक आल्यामुळं तर इथे मिनी सोल्युशन्स येतात. आता आपला क्वेश्चन नंबर 5 कडे बघा. ax plus by is equal to c and mx plus ny is equal to d. हे दोन इक्वेशन्स आहेत आणि आपल्याला ह्याच्यासोबत काय कंडिशन दिलेली आहे, an is not equal to bm आहे. ओके, पण आता इथे तर आपल्याला रेशिओज पाहिजेत, नो प्रॉब्लेम. आता आपण ह्याला काय करू शकतो, a सोबत हे मल्टिप्लाय करायले आणि b सोबत हा मल्टिप्लाय करायले. मग ह्याला आपण a by m is not equals to b by n असं घेऊ शकतो. ओके, मग आता यांचं जर का रेशिओ कॅल्क्युलेट केलं a by m आणि b by n, इज इट सेम, a by m आणि b by n म्हणजे हा कोणता कंडिशन सोबत मॅच करायला, हा फर्स्ट. म्हणजे हाऊ मेनी सोल्युशन्स येतात, ओनली वन सोल्युशन. म्हणजे ऑप्शन ए इज द correct option, correct answer of this. Question number 2. Complete the following table to draw the graph of 2x minus 6y is equals to 3. Given graph is 2x minus 6y equals to 3. आता आपल्याला इथे जे जे ब्लँक्स आहेत ना तिथे फिल करायचं आहे, x आणि y किंवा x, y. इथे x, y आणि इथे y आणि इथे x ने. आता x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू x, y असं आहे. ओके, हा आता -5 आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये, x इज इक्वल्स टू -5 आहे तर y इज इक्वल्स टू किती, मग इथे पुट करा. 2 into -5 -6y is equals to 3. 2 into -5 is the -10. -6y equals to 3. -6y is equal to, हा -10 इकडे गेला तर +10 होईल. 3 plus 10 that is 13. -6y is equals to 13. Then y is equals to 13 divided by -6, or we can write this as, actually हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे जे काही नेगेटिव्ह असतात ना ते आपण न्यूमरेटरला देतो, डिनॉमिनेटरला आपण सहसा देत नाही. त्यामुळे हा -13 divided by 6, -13/6. मग आता x, y जर लिहायचं असेल तर इथे काय आहे, -5 आहे x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू आहे -13/6. का इथे आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. जर y इज इक्वल्स टू 0 असेल तर फॉर द सेम ग्राफ, जर y इज इक्वल्स टू 0 असेल तर x किती, 6 into 0. आपल्याला आता काय करायची, यावरच्या इक्वेशन मध्ये
y च्या ठिकाणी आपल्याला 0 पुट करायचं आहे. 2x minus 6 into 0 is equals to 3. 2x minus 0 equals to 3. 2x minus 0 is the 2x equal to 3. x is equals to 3/2. x ची व्हॅल्यू किती राहायला पाहिजे? 3/2. मग आता x, y 3/2, 0. This was the question number 2. हा क्वेश्चन नंबर 2 होता. आता क्वेश्चन नंबर 3 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. थँक्यू.